नांगर शेतात पहिले ट्रॅक्टर नव्हते तेव्हा नांगराने शेती नांगरायचे. त्यांचं आता हे एकदम दुर्मिळ झालेले आहेत. आता नांगर कोणी वापरत नाही. ही शेतकऱ्याची खरी दौलत. नमस्कार मंडळी, मी प्रशांत पाटील आणि आज आम्ही चालले आहो भिवंडी आगरी महोत्सवला. ऐकर बाबा ऐकर, आमचा जक्षू पण रेडी आहे. जक्षू खाऊ का ते? अरवी कशा बाबू काय का ते? फायनली तयारी यांची होली. तरी एवढा टाइम लागला. बघा होली एकदाची तयार. बघा एकदाच्या होल्या तयार या. आता निघताव सोनाल्याला आगरी महोत्सवला. चला आमच्या सोबत तुम्ही पण एन्जॉय करा. चला तर निघूया. मायूनी सीट पकडली. हाय सीट पकडली. गँग निघली. सोनू, दिशू दीदी, केवू, अण्णा ना आंटी येते. निघलो आम्ही सोनाल्याला जावाला. अण्णाला आंटीने पका टाइमपास केला येवाला. आंटीची मुलं लेट व्हायला तर आता आम्ही निघलो सोनाल्याला. आता सोनाल्याला भेटू. बघा तर पोचलो आम्ही इथे सोनाल्याला आगरी महोत्सवाच्या जागेवर. आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कसा काय यावर्षी. बघा एंट्रीलाच मस्त दरवर्षी जिथं दिंडीकर असते तिथं यावर्षी एकविरा मंदिर बनवले. मस्तपैकी. पायथा मंदिर, 5 पायरी आणि मेन मंदिर. मस्त असा ओरिजिनल सारखा देखावा बनवलाय. कोलिन बाय ए सिया शेठ जाम दिवसा नेले. मोठा माणूस होले ना बाबा. शेठ होले आता तो धनराज शेठ. बघा पोचलो आम्ही. मामा बघा सुरुवातीलाच सगळ्या जुन्या परंपरा पहिल्या जे काही होत्या आगरी कोली पद्धतीच्या त्या सगळ्या देखावे इथं तयार केलेल्या आहेत. जसा शेतीची झाला आणि घरं पहिले कशी होती तसा पाटलाचा वाडा तयार केलेला आहे. झोपडी तयार केलेली आहे. सगळं दाखवलेलं आहे. तुम्हाला दाखवतो. बघा पहिले आता डेव्हलपमेंट नव्हता त्या टायमाला अशी घरं होती आणि प्रत्येकाच्या घराच्या बाजूला एक गोठा असायचा. त्याच्या गाई म्हशी असायच्या. आणि पहिले वापरण्यात येणारे भांडी मातीची भांडी असायची. ती काही हे नाना झाला, रान्नी झाली. बघा पहिले जेवण बनवण्यासाठी पण अशा ही भांडी वापरण्यात यायची. पाणी पिण्यासाठी मटके असायची. असा प्रत्येक घराच्या बाहेर एक अंगणा असायचा. अंगणात अशी एक तुळस असायची. अशा प्रकारे पहिले जी काही घरं होती ती त्याचा देखावा तयार केलेला आहे. गोंधळ सुद्धा दाखवले. बघा मावशी बघा कशी पहिले चक्क्या नव्हत्या तेव्हा अशा जात्यावर राहुल दलत
बघा भात जोरून झालेले उरलेला पेंडा पहिले जनावरांसाठी ठेवायची बाकी तो पेंडा भारं बांधून ठेवलेला आहे. पहिले असे सगळे भारं बांधित आणि त्याची रास करीत. झोपडी अशा काही पहिले एकदम बरेच वर्ष आधीची गोष्ट आहे ती का. बघा पहिले जुन्या काळात अशा सगळीचकडे पॉसिबल नव्हते म्हणून तर अशा ठिकाणी अशा पाठशाला असायच्या. कुठंतरी झाडाखाली जागा बघून तिथं शिकवण्यात यायचं तर अशी पाठशाला असायची. आणि लागवड बघा तर इथं शेती भात लावलेला आहे, भाजीपाला सुद्धा लावलेला आहे अलग अलग प्रकारचा. तर एक कोबी आणि भात आहे. नांगर शेतात पहिले ट्रॅक्टर नव्हते तेव्हा नांगराने शेती नांगरायचे. त्यांचं आता हे एकदम दुर्मिळ झालेले आहेत. आता नांगर कोणी वापरत नाही. बघा आहेत लाल देठ आणि तिथं आहेत चवली, काय पालक, कोथिंबीर, गावठी कोथिंबीर बघा. मुला सुद्धा लावलेला आहे आणि मेथी पण मस्त झाली बघा. ते काकडीचं काकडी तण केले आहे. टमाटे सुद्धा लावलेले आहेत बघा. वांगी आणि मिरच्या सुद्धा लावलेल्या आहेत बघा. कांदा सुद्धा लावलेला आहे. पहिले लोक म्हणजे जे त्यांची रोजची गरज असायची ना ते सगळ्या गोष्टी ते पहिले शेतात स्वतः पिकवायचे आणि खायचे. म्हणून पहिले कोणाला बिमाऱ्या नव्हत्या. आताच्या लोकांना शुगर आणि BP कंपल्सरी झालेलं आहे. आणि हे बघा विहीर म्हणजे आमच्या आगरी भाषेत बाव. पहिले प्रत्येकाच्या शेताने एक बाव असायची, कंपल्सरी बाव असायची. मग तो बावीचा पाणी शेताला वापरायचा. असा काही पाणी सोडीत मग तो सगळा भाजीपाल्याला पाणी लावता. बैलजोडी ही शेतकऱ्याची खरी दौलत, ही कंपल्सरी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी पहिले असायची. आता हे फक्त झुंजा आणि शर्यतीवाल्यांजवळ राहिलेले आहेत. वीट भट्टी पण प्रतिकृती उभी केलेली आहे. का भट्टी कशी असते, कशी लावतात, भट्टी लावलेली आहे बघा. मीठ, खऱ्यांचा मीठ, आगार, हे मिठाचे आगार पहिले असायचे खारी साईडला म्हणून ते आगरी लोकांची ओळख झालेली होती ती मिठागर. रेती, टोपल्या या आपल्या आगरी लोकांच्या घरात कंपल्सरी दिसतील प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे भाकरी ठेवायला, काही सामान ठेवायचं असलं तरी टोपल्यांचा यूज केला जातो. बघा आज शनिवार असल्यामुळे आज गर्दी बी जाम असा काही आहे. जाम स्टॉल आहेत. भिवंडी आगरी महोत्सव डान्स चालू आहे बघा. भिवंडी आगरी महोत्सव 2025. प्रकारे आम्ही आतमध्ये आगरी महोत्सवला बघू. आता काय कुठे काय शॉपिंग करायची काय ते बघू. अय्यो काय काय पाहिजे. एंट्री केले हे सगळ्यात पहिले आले मोजिटो घ्यायला. गाई बघा, मोजिटोसाठी गाई बघा. पी बाबू पी. उद्योगपती, समाजसेवक, सहभागी झालेले स्पर्धक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्या सर्व विनंती आपण सर्वांनी मीटिंग रूम मध्ये येऊन थांबायचे आहे. बलून दिसले नीला चाली बलून वाल्या जवळ अजून बाजूला दिसला काय.
कायले काय बलून पाहिजे तिला. लक्ष्मी मला दे थंडा. मला दे थंडा. नाही आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. म्हणजे सर्वांनी उपाध्यक्ष आणि छत्रछायेने बराच वर्ष झाले बघ. खऱ्या अर्थानं दुग्ध व्यवसायाचा स्वीकार करून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करणारे आप्पा यासारखं आपल्या पतीच्या समवेत उभ्या राहिल्या भिवंडी आग्नी महोत्सवाचा बघा इथे सगळा या लेडीजचाच काम सगळा. मेकअपचा त्यांचा, टिकल्याचा क्लिप, ते सगळं रबर वगैरे. राजस्थान पिकल आवडे प्रकारचं लोणचं. गेली लोणचा टेस्ट करायला. जनता माफ नहीं करेगी. अरे आताचे जे ना बघा दोघी टेस्टिंगच्या नावाखाली लोणचा कधी लागले. टेस्टिंगच्या नावाखाली लोणचा कधी लागले. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी. लोणचावाला स्वीट पण आहे बघा. या टाइमपास खाऊ बघा या सगळा. या बारीक पोरांचा काम सगळा. ग्लासेस पण आहे बघा बारीक पोरांसाठी. स्ट्रॉवाले ग्लासेस, बॉटल. तुम्ही बारीक आहे छोटी बच्ची हो क्या. कानांचं बांगड्या. त्यानंतर पुढे संघापोटी श्री गणेश माळी आज भिवंडी आग्नी महोत्सव हा सर्जला नाही फुलला. आणि आजच्या ह्या दिवसाचा त्रिवेणी संगम या बालनगरी हे पाल्यांचा एरिया. बघा गाडीन बसत आहे तर दोघांची खुशी बघा. जोडीन बसल का मोठ्या. दादा उद्या म्हणते बघ बाबू
भरशील का नाही ना? मजा येते का? मजा करतोय. थोड्या वेळात समजेल बाबूला मजा आले की चक्कर आले. आता तर सांगतोय मजा आले आणि आम्हाला तर खूपच मजा. आमचं जक्षू अजिबात घाबरत नाही बघा कसा. कसा वाटला तुम्हाला? पाण्यापासून फर्स्ट टाइम चक्कर येते. मला परत घेऊन आता बोट मध्ये नको अजून सांगते बोटीत बसायला. याला बोटीत बसायचं आहे, याला होडीमध्ये बसायचं आहे. जक्षू होडीमध्ये बसायचंय तुला? एवढी मोठी आणि त्याला बसायचं. जक्षूचं काही मन भरत नाही अजून. तिसरी वेळ बसला यो. जिंदगी हो तो ऐसी हो. हे आता करा ना बसायचा. श्रद्धा तुला करा ना बसायचा आता. आकाशी बालन परत बसायचा बोलते. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. ओरीन बसल्या, आकाशी पाल्यान बसल्या तरी हे बायांचं काही मन भरत नाही. अजून त्यांना पाल्याना बसायचं. बसायला भेटते, रोज रोज नाही बसत. छोटी बच्ची हो क्या? टॅटू, लाईव्ह टॅटू. बोलल्या एकदा त्यांचा चाललो बाहेर पाल्यांच्या एरियाच्या. गर्दी बी जाम होली आता. पहिले आम्ही हलो जाऊ गर्दी नव्हती, आता जाम गर्दी होती आता. पापड माहित नाही हे कवरेला ना. जक्षू का जीव कवरा बघा कसा जीव ओतून चालले. गर्दी बघा कशी झाली आज. शनिवार पण आहे ना, तर आता जाम गर्दी होती. 10:30 वाजायला आलं. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर.
लोकांचं काही मन भर नाही. दुसरी गर्दी कानांचं ना बांगड्या बघायला. नाचा करा नाचा करा. मम्माला चॉईस करून देते ती. बायो काय कुठला घेते दे मम्माला मला दे दे नाही चार घेतलेत बरोबर. ताई तिला आवडलं तेच घ्या. मी सोडलीच नाही ते. भाईयो हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. यांचं मन काही बरं नाही, अजून कानांचंच बघतान. एक स्टॉल फिरले पण यांचं काही मन बरं नाही अजून. अजून कानांचंच बघतान की नाही पोरीना केलीच बघतान. शॉपिंग काही कप नाही. आता का निलम माझी नो बाबू हे ठेव. 2-2 घेतले. एकदम सुंदरच. बघा बारीक झाली बारीक. इडलीचा भांडा. तू बघते आता. मायराला पेन गर्दी बघा कशी होईल. 11 वाजले. 11 वाजता आवरी गर्दी आहे. मन काही बरं नाही अजून. आता बॅग घेतली बघा. कोली डान्स केले यावी. कोली बनल्या सगळ्या बाया. चला तर मंडळी रजा घेतो इथनं आता आणि जातो ढाब्यावर कुठं तर जेवायला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. निघलो आम्ही आता इथल्या आगरी महोत्सवच्या केलीपकी हाऊस यावी. ओढीत बसायचं राहायला. तरी त्यांना अजून होईल परत एकदा बसायचा होता त्या रेला. आता जाऊ बसतो धाब्यावर जेवायला. जेवण करू ना मग जाऊ घरा. बघा आम्ही गेलो जेवायला. अक्षा, श्रद्धा, मायरा, नीलम, सोनू, लक्षू. बघा या जेवायला सांगली. जेवता आता मग जातो घर. जेवण झाला आता निघलो घरी. तर व्हिडिओ कसा वाटला आजचा नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्यावी सपोर्ट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चला झोपा आता सगळी. गुड नाईट.